उंबरठ्याबाहेरची झेप भाग 1. एका शांत आणि सुंदर गावात एक जुने शिवमंदिर होते. तिथे 35 वर्षांचा नामदेव नावाचा एक भोळा आणि कष्टाळू माणूस राहायचा. मंदिराची घंटा वाजवणे आणि परिसराची स्वच्छता राखणे हे त्याचे काम होते. दररोज पहाटे तो अतिशय भक्तिभावाने देवाची सेवा सुरू करायचा. त्याच्यासाठी त्या घंटेचा नाद हा केवळ आवाज नव्हता, तर ते त्याच्या आयुष्याचे संगीत होते. नामदेव केवळ घंटाच वाजवत नसे, तर मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या चपला नीट रांगेत लावण्याचे आणि त्यांना गाभाऱ्याचा रस्ता दाखवण्याचे कामही तो आनंदाने करायचा. जरी तो कधी शाळेत गेला नव्हता आणि त्याला लिहिता वाचता येत नव्हते, तरी त्याचे वागणे सर्वांना प्रिय होते. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्याशी त्याचे एक अतूट नाते निर्माण झाले होते. काळ बदलला आणि मंदिराची कीर्ती दूरवर पसरली. आता तिथे केवळ गावकरीच नाही, तर परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येऊ लागले. ते नामदेवला इंग्रजी भाषेत प्रश्न विचारायचे, पण नामदेवला त्या परक्या भाषेतील एक शब्दही कळत नसे. तो फक्त हसून मान हलवायचा, पण त्याच्या मनात एक प्रकारची भीती दाटून येत असे. मंदिराच्या विश्वस्तांनी हे पाहिले आणि त्यांना वाटले की यामुळे मंदिराची प्रतिमा आधुनिक पर्यटकांसमोर मलिन होत आहे. मुख्य विश्वस्त गजाननराव यांनी नामदेवला आपल्या कार्यालयात बोलावले. गजाननरावांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ताठरपणा आणि अधिकाराची छटा होती. त्यांनी ठरवले होते की आता जुन्या पद्धती बदलल्या पाहिजेत. गजाननरावांनी नामदेवच्या हातात इंग्रजी शिकण्याचे एक छोटे पुस्तक हँडबुक दिले आणि कठोर स्वरात म्हणाले, नामदेव, आता हे चालणार नाही. तुला इंग्रजी शिकावेच लागेल. हे पुस्तक घे आणि अभ्यासाला लाग. तुला फक्त 1 महिन्याचा वेळ देतोय. जर तू इंग्रजी शिकला नाहीस, तर तुला हे काम सोडावे लागेल. नामदेवने थरथरत्या हातांनी ते पुस्तक स्वीकारले. नामदेव ते पुस्तक घेऊन आपल्या झोपडीत आला. रात्रीच्या अंधारात एका छोट्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात तो त्या पुस्तकातील पानांकडे पाहत बसला. त्याला त्यातील इंग्रजी अक्षरे म्हणजे केवळ काळ्या वेड्यावाकड्या रेषा वाटत होत्या. त्याला वाटले इतकी वर्षे तो देवाचे नाव घेत राहिला, पण आता या शब्दांनी त्याच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. दिवस मागून दिवस वेगाने जात होते. नामदेवने खूप प्रयत्न केले, बाजारातल्या मुलांकडे जाऊन विचारले, पण ज्याला कधी मुळाक्षरेही उमजली नव्हती, त्याला इतक्या कमी वेळात परकी भाषा कशी कळणार? वेळ फक्त 1 महिन्याचीच होती, त्यामुळे भीतीपोटी त्याला रात्रीची झोपही येईनाशी झाली. त्याला प्रत्येक वेळी मंदिराची घंटा वाजवताना वाटायचे की कदाचित हा त्याचा शेवटचा नाद असेल. अखेर 1 महिना संपला. गजाननरावांनी पुन्हा नामदेवला बोलावले. त्यांनी त्याला काही साधे इंग्रजी शब्द आणि पर्यटकांचे स्वागत कसे करायचे हे विचारले. नामदेवला एकही शब्द आठवला नाही. त्याची जीभ जड झाली होती. तो फक्त खाली मान घालून उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तुला आम्ही पुरेसा वेळ दिलात हा नामदेव, पण तुझी क्षमता नाहीये. आता तू इथे काम करू शकत नाहीस. उद्यापासून कामावर येऊ नकोस, गजाननराव निर्णयाच्या स्वरात म्हणाले. नामदेवच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे अनेक वर्षांचे घर, त्याचे मंदिर आणि त्याची ती लाडकी घंटा एका क्षणात त्याच्यापासून हिरावून घेतली गेली होती. संध्याकाळची वेळ होती. नामदेव मंदिराच्या पायरीवर हताश होऊन बसला होता. आजूबाजूला फुलांची आणि मूर्तींची दुकाने नेहमीप्रमाणे गजबजली होती. मंदिरातून आरतीची घंटा ऐकू येत होती, पण आता ती वाजवणारा हात नामदेवचा नव्हता. आता माझं काय होणार? या विचारात तो सुन्न झाला होता आणि समोरच्या अथांग भविष्याकडे पाहत राहिला.